नमस्कार मंडळी, मी सुशांत भोजने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहोत गाणगापूर आणि अक्कलकोटला। तर चला तर मग नमस्कार मंडळी, मी आता येऊन पोहोचलो ठाण्याला आणि माझा मित्र वैभव आम्हाला ठाण्याला भेटलेला आहे। आम्ही दोघं सोबत चाललो आहे गाणगापूर अक्कलकोट फिरायला। चला तर मग अजून ट्रेन आमची आली नाही आहे, ट्रेन आली की पुढचा ब्लॉग चालू करेल। जबरदस्त असा पाऊस सुद्धा चालू झालेला आहे आणि आमची ट्रेन ठाण्यावरूनच आहे, सिद्धेश्वर एक्सप्रेस। तर चला तर आता आपला प्रवास झाला आहे चालू ठाण्यावरून आणि आता आपण जाणार आहोत सोलापूरमध्ये। तर चला तर सकाळी भेटू आपण। सकाळी आम्ही येऊन पोहोचलो सोलापूरमध्ये। तर नमस्कार मंडळी, आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत सोलापूरमध्ये आणि आता आम्ही इकडून जाणार आहोत गाणगापूरला। गाणगापूर झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटला येणार आहोत परत। स्टे ट्यून, चला तर मग। ए वैभव, तर लागली होती भूक, मग आता आम्ही आलो आहोत सोलापूर स्टेशनच्या बाहेरच। केसर डोक्यावर केस कुठे तुझ्या, केस बघायला। पण तू काय खाणार आहेस सांग मला आता। हो, मेनू काय काय आहे? काय काय मेनू? नाश्ता गरम पोळी भाजी, डोसा, उत्तप्पा, टमाटर ऑमलेट, शिरा, पोळी आहे ना, मिसळ पाव। हां, मिसळ पाव। या ठिकाणी आम्ही मिसळ पाव डन केलेली आहे। मिसळ पाव आम्ही खाणार आहोत। सोलापूरची मिसळ बघू कशी असते। पुणेकर काय मान्य करू शकले नाहीत की आता सोलापूरची मिसळ आम्ही खाणार आहोत, बघूया कशी टेस्ट आहे ती। नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत गाणगापूरमध्ये पोहोचलेलो आहोत। आता आम्ही चालू मंदिराकडे। चला तर मग मंदिराचं दर्शन तुम्हाला सुद्धा दाखवतो। गाणगापूर स्टेशनवरून आम्ही शेअरिंग रिक्षा पकडली आणि या शेअरिंग रिक्षा आम्हाला डायरेक्टली सोडणार होती मंदिराजवळ। गाणगापुरावरून पुन्हा आम्ही ऑटो रिक्षा केली आणि तिथून निघालो आम्ही संगमच्या दिशेने दर्शनाला। तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो गाणगापुराकडून संगमकडे। संगमच्या नदीपात्रामध्ये या ठिकाणाला संगम बोलण्याचे कारण म्हणजे एकच, गाणगापुरामध्ये भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्या इथे आहेत, त्यामुळे या ठिकाणाला संगम असे बोलले जाते। तसेच हे स्थान नरसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्याने पावन झाले आहे आणि दत्तभक्तांसाठी एक महत्त्वाचे स्थान असे मानले जाते संगम हे। तर आता गाणगापुरातून आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत संगम घाटाला। ते संगम म्हटलं जातं, त्यात आम्ही येऊन पोचलेलो आहोत। असा सुंदर असा व्ह्यू आहे ते। संगम हे स्थान महाराजांच्या दर्शनासाठी आणि लीलांसाठी खूप प्रसिद्ध असे संगम असे स्थान आहे। इथे येणारे भाविक सर्व हे संगमस्थानी स्नान करून मग नरसिंह सरस्वती व महाराजांच्या ज्या निर्गुण पादुका आहेत त्यांचे दर्शन घेतात। संगमावरून आम्ही आलो डायरेक्टली औदुंबर वृक्षाजवळ, जिथे पारायण गुरुचरित्राचे पठण केले जाते व जे काही धार्मिक पूजा वगैरे ज्या असतात त्या याच ठिकाणी होतात। आणि जे समोर आहे ते औदुंबराचं झाड आहे, जिथे निर्गुण पादुका सुद्धा आहेत आणि इथे दत्तप्रभूंचा एक वास असं मानलं जातं।
पुन्हा एकदा आम्ही संगमाचं दर्शन घेऊन औदुंबर वृक्षाचं दर्शन घेऊन व भस्माचा डोंगर बघून आम्ही पुन्हा एकदा गाणगापुराच्या दिशेने निघालो. जिथे निर्गुण पादुका आहे तिथे आम्ही दर्शनाला जाणार होतो नरसिंह सरस्वती महाराजांच्या. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही पोचलो आहे गाणगापूरमध्ये. गाणगापूर मंदिराकडे चाललो आहे. आता टॅक्सीमध्ये उतरलो, गाणगापूर मंदिराकडे आम्ही चाललो आहे. जीप आणि जे समोर दिसतात ते अक्षय आणि आकाश आहेत, ज्यांच्यामुळे आमचं हे दर्शन एक चांगल्या रीतीने घडलं. कारण का आम्हाला इथे कोण माहिती नव्हती. या दोघांमुळे आम्ही हे सगळं फिरू शकलो, पूर्ण दर्शन केलं. त्यानंतर आम्ही येऊन पोचलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये शनिवार रविवार असल्यामुळे थोडीफार गर्दी होती. गाणगापूर हे भक्तांसाठी एक जागृत देवस्थान मानले जाते. जिथे अनेक भक्तांच्या व्याधी व बाधा दूर होतात असे मानले जाते. तुम्ही हे समोर बघू शकता, जिथे लोकांच्यावरती काही भूतबाधा वगैरे असते, ती जी भूतबाधा असते ती या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण एक नष्ट होते असं मानलं जातं. म्हणजे काही पिढा वगैरे असतात, रोगराई वगैरे असते, सगळी निघून जाते. त्यामुळे ह्या जो स्तंभ दिसते समोर, त्या स्तंभावरती जे कोणी आहेत त्यांची या भूतबाधापासून सुटका करण्याचं एक या खांबाचं एक वैशिष्ट्य आहे. गाणगापूर हे ठिकाण दत्तात्रयांचे दुसरे अवतार मानल्या जाणाऱ्या नरसिंह सरस्वती महाराजांचं हे जे मंदिर आहे, जिथे त्रिलोकी दर्शन दिले जाते. म्हणजेच 3 दर्शन, म्हणजे एक म्हणजे पादुका, निर्गुण पादुका, दुसरं म्हणजे एका बाजूने जिथे त्रिमूर्ती आहेत, दत्तात्रयांचा अवतार आहे नरसिंह सरस्वती महाराजांचा, ते दाखवलं जातं. आणि एक म्हणजे समोरून दर्शन जे अशा प्रकारे असतं. आणि हे दर्शनाचा लाभ आम्हाला भेटला, जिथून आम्ही संपूर्ण निर्गुण पादुकासुद्धा बघितल्या व नरसिंह सरस्वती महाराजांच्या जे पूर्णपणे मूर्तीसुद्धा बघितल्या. असे दिव्य शांत दिसे भव्यता ही तुझी मूर्तिमंत. व गाणगापुरात आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.